एक असाही वारकरी आहे ज्याच्या पाठीवर साक्षात माऊली विराजमान असतात। तो ना टाळ वाजवतो ना अभंग गातो, पण लाखो वारकऱ्यांच्या हृदयावर राज्य करतो। हा आहे माऊलींचा लाडका अश्व। बेळगाव जिल्ह्यातील अंकली येथील श्रीमंत उर्जित सिंह राजे शितोळे सरकार आणि श्रीमंत महज्जीराजे शितोळे सरकार यांच्या वाड्यातील मानाचे अश्व परंपरेनुसार दरवर्षी वारीसाठी उपस्थित असतात। आणि मग तो क्षण येतो ज्याची लाखो वारकरी आतुरतेने वाट पाहत असतात। संपूर्ण रिंगणात शांतता पसरते, टाळ मृदुगांचा गजर थांबतो, लाखोंची गर्दी एका जागी स्थिर उभी राहते आणि अचानक वाऱ्याच्या वेगाने तो अश्व धावू लागतो। लाखो वारकऱ्यांच्या गर्दीतून भरधाव वेगाने धावत असतानाही त्याचं एकही पाऊल चुकत नाही, कोणालाही धक्का लागत नाही, कारण वारकऱ्यांची श्रद्धा आहे की त्या अश्वावर साक्षात संत ज्ञानेश्वर माऊली अदृश्य रूपात विराजमान असतात आणि तेच या वारीचं नेतृत्व करतात। पण या सोहळ्यातला सर्वात भावुक क्षण येतो तो अश्व धावून गेल्यानंतर त्यांच्या टापांखालून उडालेली माती उचलण्यासाठी हजारो वारकरी एकाच वेळी धाव घेतात, कारण त्यांची श्रद्धा असते ही साधी माती नाही, तर ही आहे माऊलींच्या चरणातील धूळ। वारकरी ती माती आपल्या कपाळावर लावतात आणि शेकडो किलोमीटर चालून थकलेले पाय पुन्हा नव्या ताकदीने उभे राहतात आणि पंढरीच्या दिशेने चालू लागतात। हेच आहे या रिंगणाचं खरं रहस्य। ही फक्त एका अश्वाची धाव नाही, तर हा आहे लाखो वारकऱ्यांच्या श्रद्धेचा वेग, कारण वारी फक्त चालायची नसते, ती श्रद्धेने जगायची असते। तुम्ही कधी हा दिव्य रिंगण सोहळा प्रत्यक्ष अनुभवला आहे का? असेल तर तुमचा अनुभव कमेंट मध्ये नक्की शेअर करा। चला, रामकृष्ण हरी, जय हरी विठ्ठल।